दुधामध्ये काय काय मिसळलं जाऊ शकतं? नाही, बघा, दूध भेसळ हा प्रचलित शब्द तर 100% प्रचलित. ग्रामीण भागातला शेतकरी यापूर्वी म्हणजे आम्ही आमचं लहानपण पाहिलं तर लय बाबा झालं, दूध काढलं, ती बाटली असेल, ते दूध काढलेलं भांडं असेल तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणं आणि ते हिसळून, म्हणजे असं ग्रामीण भागात बसत होतं की हे बाबा त्याच्यामध्ये जरा दूध कोरं द्यायचं नाही, थोडं हिसळून टाक. हे आम्ही लहानपणी ऐकले शब्द. पण जेव्हा आता व्यावसायिक तरी आम्ही करतो तेव्हा आमच्या लक्षात एक आलं की तुम्ही जो कोण शेतकरी जर त्याच्या 10 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर 1 लिटर पाणी टाकत असेल आणि तो 10 लिटरच्या ऐवजी जर त्यांनी 9 लिटर दूध घातलं तर त्याला 10 लिटर पाणी टाकून 10 लिटर दुधाचे जे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा 9 लिटरचे पैसे नक्की जास्त मिळतात. बाबा पाणी हा पार्ट आपण गडीवर सोडून देऊ, पण बाकी इतर काही बाबा युरिया नाही, हे आता हे ऐकलेल्या, हे सगळ्यात तुमच्यासारखेच आम्ही ऐकलेल्या गोष्टी आहेत. आता भेसळीचं म्हणजे मी तर वाणीसाहेब गेले 25-30 वर्ष माझा स्वतःचा दुधाचा धंदा मी स्वतः करतो. त्यावेळेला मला काय अशी अनोळखी लोकं मला शोधत आली होती. त्यावेळेला माझ्याकडं म्हशीच्या दुधाचं संकलन साधारण 1,500-2 हजार लिटर होतं आणि त्यांनी मला प्रस्ताव दिलेला होता की तुम्ही जर 1,500 संकलन करता तर तुम्हाला आम्ही काही पावडर देतो. फॉर्म्युला काय तेव्हा इतकी बी आता 25 वर्षाचा विषय तेव्हा आले होते. ह्याचे साक्षीदार आहे ना निलेश चव्हाण आहेत, ते तुम्हाला सांगतील की मी त्यावेळेला त्या लोकांना काय उत्तर दिलं होतं. निलेश चव्हाण 2 आहेत, वडदचे नाही, वडदचे. अच्छा, तर तुम्ही का उत्तर काय दिलं? एकतर पहिली गोष्ट अशी आहे, मी स्वतः दूध उत्पादक शेतकरी आहे. मला माहिती आहे की हेच गाईच्या म्हशीच्या कासेतून येणारं दूध जे आहे त्याच्यामध्ये मी वेगळं काही टाकलं तर मी माझ्या मुलांना देऊ शकतो का? तर माझं मन मला 100% नाही म्हणून उत्तर दिलं. आणि मग मी माझ्या मुलांना देऊ शकत नाही तर दुसऱ्याच्या मुलांना ते देण्याचा मला अधिकार काय आहे? तर तो एक नैतिकता, नीतिमत्ता म्हणून मी स्वतः त्यांना सांगितलं की बाबा मी हे करू शकत नाही. त्यांनी माझ्यापुढं ते सगळं कॅल्क्युलेशन ठेवलं होतं त्यावेळेला की ज्या वेळेला 25 वर्षापूर्वी म्हशीचं दूधाला सुद्धा 20-22-25 रुपयाच्या वर रेट नव्हता. आता फॅटच्यानुसार आज संघाचा रेट 609 53 रुपये, खाजगीत विकताना आज 65-70 रुपयांनी लोक दूध विकतात. त्यावेळेला 50%चं तर नफा 1000 लिटर जर मी तयार केलं तर त्यावेळेला जर 20 रुपये लिटरनी जात असेल तर 2000 मिळाले तर 1000 कच्च्या मालाला ना 1000 मला मिळाले असते. पण मी सांगितलं की असला उद्योग मला करायचा नाही आणि मी हे करणार नाही. तुम्हाला पण गंडा घालण्याचा प्रयत्न 25 वर्षापूर्वी म्हणजे मी आता जेव्हा म्हणजे दूध भेसळ शब्द हा प्रचलित आहे तो काय तो आमचं म्हणजे मी काय सांगतो की माझ्या लहानपणी मी जे ऐकलेलं आहे हे तसं निर्मिती झाल्यापासून. युरिया टाकतात हा शब्द कधी ऐकला? दुधात युरिया टाकतात हा सुद्धा शब्द मी ऐकलेला आहे. तर काही लोक अशी सांगायची की बाबा लॅक्टोमीटर बसला पाहिजे. म्हणजे डेअऱ्यांवर यापूर्वीच्या काळामध्ये फक्त लॅक्टोमीटर हीच दूध तपासणीची दूध संकलन करणं एका विशिष्ट वेळेचं काम आहे. समजा माझी दूध संस्था आहे तर ती सकाळी जर 7ला तिथं दूध न्यायला गाडी येत असेल तर मला 7च्या आत संकलन करावं लागतं. आणि जर माझ्या संस्थेमध्ये 25 गवळी आहेत तर गवळी काय करतो, तो गवळी 6:30 पावणे 7ला एकाच वेळेला सगळे येतात आणि मग त्या 15 मिनटामध्ये त्याचं लॅक्टोमीटर लागेलच, त्याची फॅट लागेलच, अशी दूध गरम आहे मग परत ते लागत नाही. हे सगळी कारणं शेवटी काही लोक जे आहेत ती कारणं काढून असतात की बाबा आता माझं गरम आहे म्हणून त्या लॅक्टोमीटर. काही सराईत पण असतात. मग ह्याच्यामधून ती आता हळूहळू काय झालं, जशी ही प्रक्रिया पुढं आली, गुणवत्तेनुसार तुमच्या दुधाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला पगार मिळायला लागला, तसं ते प्रमाण खाली आलेलं आहे. कारण आज तुमचं दूध ज्या क्वालिटीचं आहे त्या क्वालिटीचं पेमेंट तुम्हाला जेव्हा मिळायला लागलं. यापूर्वी एक काळ असा होता की संस्थांमध्ये संकलित होणारं दूध एकत्रित जायचं, त्याचं जे बिल यायचं ते सगळ्या गवळ्यांना सारख्या दराने वाटलं जायचं आणि मग त्याच्यामध्ये जो क्वालिटीने दूध घालतो तो त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होत होतं. पण जेव्हापासून ही प्रतवारीनुसार पगार देण्याची पद्धती काही सुरू झाल्या त्याच्यापासून त्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. तुम्हाला सांगा, आपण दूध गाईचं, म्हशीचं, गिर गाईचं, तुमचा संघ नेमका कुठलं दूध कलेक्ट करतो? नाही, आता प्रामुख्याने गाई म्हशीचंच दूध आपल्याकडे येतं. गिर गाई वगैरे असं? आता गिर गाई हा वेगळा पार्ट नाही आहे, ते गाईच्या याच्यामध्येच येतं. जर कोण शेतकरी दुधाला रेट जास्त आहे ना? नाही, गिर गाईच्या दुधाला रेट जादा असा तरी इकडं नाही आहे. म्हणजे शेतकरी त्याच्या फॅटवर रेट आहे. संस्थेला येणारं कोणतंही दूध हे ते दूध गाईचं म्हणून आलं तर ते 3-5-8-5 फॅट किंवा 3-2च्या फॅटच्या वरचं येणारं दूध
तर त्याला फॅटप्रमाणे रेट आहे. म्हशीचं 6-0च्या पुढं 9-0च्या पुढं येणारं दूध ते. त्यामुळं गीर गाई बाय फर्गेशन असं नाही. गीर गाईचं दूध जो शेतकरी उत्पादित करतो त्याची काही खाजगी जी कस्टमर ती आता गीर गाईचं दूध काही लोक लहान बाळांना त्या ठिकाणी पाजतात. काही जणांना बाबा गीर गाईचं दूध शुद्ध किंवा आपली देशी गाई आहे पहिल्यापासून त्यांना आहे ते आज 60 रुपयाने करतात. आता मी काही जणं पाहिले मधल्या काळामध्ये गीर गाई घेतल्या 100 लिटर दूध त्यांचं समजा होतं पण त्यांना 40च लिटरला गिराईक 60 रुपयाने होतं. 60 लिटर ते आमच्या डेअरीला आणून घालायचे गाईच्या रेटमध्ये. मग शेवटी व्यावसायिक कॅल्क्युलेशन केलं तर त्यांनी ते कमी केलेलं आहे असं मी पाहिलेलं आहे. आता कात्रजमध्ये म्हशीच्या दुधाचं कलेक्शन किती होतं? कात्रजमध्ये म्हशीच्या दुधाचं आजच्या तारखेला साधारण 7,000 ते 8,000 लिटर कलेक्शन आहे. आता दूध तुम्ही कात्रजमध्ये कुठल्या पॅरामीटरमध्ये तपासणी करता? आता बघ जी काय प्रचलित पद्धत आहे. जे असेल आता तुमचं आता आता पहा policy. कसं आहे समजा संस्था आहे संस्थेवर जो शेतकरी दूध आणतो तिथं दुसरी वेगळी काही ॲटोमॅटिक फार मशिनरी असं नाही आहे. तिथं फॅट आणि लॅक्टोमीटर तपासणं एकतर गर्भरवर आणि लॅक्टोमीटर पाहणं. तिथून ते दूध जर आमचं चिलिंग सेंटरला आलं तर चिलिंग सेंटरला एंडोफॉस नावाचं एक मशीन आहे साधारण 3.5-4 लाख रुपये त्याची किंमत आहे. मग त्याच्यामध्ये काही तपासण्या त्याच्या तिथं होतात. काय काय तर त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही म्हणाल तसं पाणी दिसतं त्याच्यामध्ये युरियाचं काय असेल तर दिसतं त्याच्यामध्ये साखरेचं काय असेल तर दिसतं. मग काय त्याच्यामध्ये जर ॲड केलेलं असेल तर ते मशीन त्या टेस्टला ते रेट करतं म्हणा किंवा ते सांगतं की हा डिफॉल्ट आहे म्हणून. किंवा तिथून त्याच्यानंतर सुद्धा तो टँकर आमचं जे दूध जातं संघामध्ये FT1 नावाचं मशीन आहे साधारण 90-95 लाख 1 कोटी रुपयाचं साधारण ते मशीन आहे. तर त्याच्यामध्ये पण ते सगळ्या टेस्ट एक 15-16-17 प्रकारच्या टेस्ट तिथं होतात आणि त्या टेस्टचा रिपोर्ट हा ऑनलाईन असतो. म्हणजे एकदा तुम्ही त्याच्यात दूध लावलं तर तो रिपोर्ट तुम्हाला बदलता येत नाही. इकडं खाली संस्था लेवलवर एखाद्याची फॅट 3-5 बसली तर ती सेकंड सॅम्पलला ती 3-2 पण बसू शकते किंवा 3-7 पण बसू शकते. तर ती इकडं कमी जास्त पण तिकडं एकदा दूध गेलं किंवा त्या FT1ला दूध लावलं तर दुधाच्या क्वालिटीपासून तो भेसळीपर्यंतचे सगळे तुमची जी 1 कोटीची मशीन आहे त्याच्यामध्ये भेसळ काय काय डिटेक्ट होतं? त्यात आता दुधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे भाषेत तुम्ही म्हणले युरिया आहे काही साखर आहे किंवा असं काही. मग असं कधी निदर्शनामध्ये आलं का? त्याच्यामध्ये जुन्नर तालुका आहे का? जुन्नर तालुक्याच्या बाबतीत साहेब जर सांगायचं झालं तर आपल्या म्हणजे आम्ही संचालक म्हणून तालुक्याची बाजू घेणार असला प्रकार नाही. पण जुन्नर तालुक्याचं दूध हे पुणे जिल्हा दूध संघाला सातत्यानं 1 नंबरचं राहिलेलं आहे. संचालक कोण आहे कसं आहे ह्याच्यापेक्षा या तालुक्यातला सहकार आणि या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा अधिकचा विश्वास हा दूध संघावर राहिला आणि मग दूध संघावर राहिल्यामुळं सगळ्यात जास्त साधारण आजही आपला आजच्या तारखेला विचार केला तरी एक 45-46 हजार लिटर दूध आपलं त्या ठिकाणी आहे. काही म्हशी दोन्ही एकत्र सगळं मिळून दोन्ही मिळून हो म्हणजे आपलं. आणि संघामध्ये पर डे म्हशीचं किती आणि गाईचं किती कलेक्ट होतं? पुणे जिल्हा दूध संघामध्ये आजच्या तारखेला म्हशीचं दूध मी सांगितलं तेवढंच 7,000 ते 8,000 लिटर कलेक्शन. कारण आत्ता हा जो जून-जुलैचा महिना आहे ना तर हा म्हैस दुधामध्ये सगळ्यात लोचा महिना आहे. म्हणजे गाईचं कसं आहे गाईचं 12 महिने वेण्याचा कार्यक्रम हा बऱ्यापैकी चालू असतो किंवा गाईच्या दुधामध्ये सातत्य आहे. म्हैस दुधामध्ये अशी अडचण आहे की म्हैस खाली होण्याचं प्रमाण हे अधिकचं प्रमाण आपल्याकडं सप्टेंबर महिना म्हणजे आता ऑगस्टच्या नंतर सुरू होईल तर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत आणि मग दुधाचा फ्लश जो आहे दुधाचं जे वाढ जी आहे म्हशीची ती साधारण डिसेंबर-जानेवारी महिन्या ऑक्टोबर ते डिसेंबर-जानेवारी. आज संघाला समजा 15,000 लिटर दूध आम्ही म्हशीचं विकत घेतो. आपलं दूध कमी पडतं मग बाय प्रॉडक्ट असेल किंवा पिशवी पॅकिंग असेल तर त्याला त्या ठिकाणी दूध बाहेरून घ्यावं लागतं. आत्ताच्या तारखेला म्हणजे खाजगी संस्थाकडून खाजगी प्लॅन्ट करून त्या ठिकाणी घेतलं जातं. त्याचं भेसळ वगैरे मग ते सगळ्या तपासणी करूनच ना. म्हणजे जर एखादा सॅम्पल एखाद्या टँकरचा जर त्या ठिकाणी त्या मशीनला रेड दाखवला तर तो टँकर रिजेक्ट केला जातो. असं घडले का आतापर्यंत? हो घडतं ना. कुठल्या संस्थेबद्दल? संस्थेचं नाही असं म्हणजे समजा एखादा टँकर आहे आता समजा आपला 8-3 जे 3-2-8-3चं कमीत कमी पाहिजे पण ऑल ओव्हर कधी कधी तो टँकर 8-2 पण बसतो पण तिथं गेला की तो रिजेक्शनमध्ये येतो 8-2 बसल्यावर. मग हे
8-2 म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ आहे का? तर नाही आहे. पण ऑल ओव्हर जेव्हा ते दूध एकत्रितपणानं जातं तेव्हा नॉर्म जर 8-3चा आहे आणि ते जर 8-2 असेल तर ते रिटर्न करावं लागतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.